आमच्या सगळ्याची नार्को टेस्ट करा, आमची काय चौकशी करायची ती करा. आम्ही कुणीही तशा पद्धतीचे माणसं नाहीत. जाणून बुजून हे खोटा नरेटिव्ह पसरण्यासाठी कुणी काय म्हणतात, हे वाळू तस्कर आहेत, कुणी म्हणतात गुटखा माफिया आहेत, तंबाखू माफिया आहेत, अजून कसले कसले माफिया आहेत, कुणी गुत्तेदारी घेतात, कुणी हे करतात. माझंच उदाहरण सांगतोय तुम्हाला. NDTVच्या समोर सर कधी सत्य करा, कुठलीही चौकशी समिती न्यामा माझ्यावर. मी या आंदोलनात याच्या अगोदर एक चांगला प्रतिष्ठित गुत्तेदार होतो, परंतु या 3 वर्षात एकही काम मी केलं नाही. माझे 10 टिप्पर आणि 2 पोकलेन माझे मांजरसुंब्याच्या चौकात उभा आहेत, एका पेट्रोल पंपात. तिथं जाऊन चौकशी करा. मी मुद्दाम समाजासाठी ते सगळं उभा ठेवून या आंदोलनात मनोजदादासारखा प्रामाणिक नेता या आंदोलनाला मिळाल्यामुळं आणि ते माझे मित्र आहेत, त्यांना आम्ही शब्द दिल्यामुळं त्या आंदोलनात मी कायमस्वरूपी आहे. जर कामच घ्यायचे असते ना, त्याच्या अगोदर आम्ही 100-100, 200-200 कोटीचे कामं केलेले आहेत. पण या 3 वर्षातलं माझं बॅलन्स शीट तपासा. माझे सगळं माझ्या घराची झडती घ्या, आमच्या सगळ्या पाहुण्यारावयाची चौकशी करा, झडती घ्या. काय इन्कम टॅक्स लावा, CD लावा, ED लावा, आणखी कुठल्या चौकशा करायच्यात काय करा. 1 रुपयाचं जर आपण कुणाचा एक घेतला असेल ना, तर तुम्ही सांग. NDTV आणि सगळ्या चॅनलच्या समोर मी स्वतः टकमक टोकावून उडी मारेल, नाही तर समाजाने ढकलून द्यावं. आम्ही समाजासाठी जीव जाणारे माणसं आहेत, आम्ही समाजासाठी रक्त सांडणारी माणसं आहेत, आम्ही समाजासाठी रात्रंदिवस झटणारी माणसं आहेत. आम्हाला या आंदोलनातून पैसा, प्रसिद्धी, पद कमवायचं नाही. या आंदोलनातून आम्हाला मनोजदादांना साथ द्यायचे आणि मनोजदादाला आणि आम्हाला सगळ्याला मिळून या 6 कोटी मराठ्यातल्या अनेक गरीब बांधवांच्या, अनेक सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या बांधवांच्या शिक्षण, नोकरी या क्षेत्रातलं आरक्षण त्यांना मिळवून द्यायचं आहे. इथल्या प्रत्येक मराठ्याच्या मुलाबाळांना समृद्धी आणली पाहिजे. शिक्षणात, नोकरीत प्रत्येकाला चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे, चांगला व्यवसाय उभा करता आला पाहिजे. यासाठी आम्हाला काम करायचं आहे. या आंदोलनातून आम्हाला कुठलाही स्वार्थ साधायचा नाही, परंतु हे आंदोलन फुटत नाही. या आंदोलनातून मनोजदादा आणि मराठा समाज मागं हटत नाहीत. म्हणून काही चांडा चौकटी मनोजदादाला बदनाम करायचा प्रयत्न करतात, आमच्या सगळ्या टीमला बदनाम करायचा प्रयत्न करतात. पण मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, आम्ही अनेक जण अगोदरचे गुत्तेदार आहोत, अगोदरचेच वेल सेटल माणसं आहेत. हे आरक्षण आम्हाला मागत नाहीत. आमची जरी पुढे गेलेलो असलो, आमच्या मेहनतीने गेलेलो असलो, तरीही आम्हाला या समाजातला शेवटचा असलेला घटक, या समाजातला गोरगरीब, या समाजातला अत्यंत मागास असलेला जो मराठा घटक आहे, जो आत्महत्या करतोय, जो रोजगार हमीवर काम करतोय, जो BPLच्या खाली येतोय, त्या सगळ्या मराठ्यांना समृद्ध करायचंय. त्या सगळ्या मराठ्यांना आरक्षणातून त्यांना विकासाच्या दृष्टीनं पुढं घेऊन जायचंय. त्यांची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगती करायची, यासाठी आमचा लढा आहे. त्याच्यामुळं आम्हाला स्वार्थ अजिबात नाही, आम्ही करणारही नाहीत. आणि आंदोलन संपल्यावर नक्की आम्ही आमचे कामंसुद्धा करू, आम्ही आमचे काय व्यवसाय ते पुन्हा चालू करू. परंतु सध्या तरी 3 वर्ष झालं मी एक कुठलं काम केलं नाही, कुठल्या कोणाच्या रुपयाला शिवलो नाही. कुठल्या जे काय तुम्हाला जे डिबेट घडवा, सगळ्या चॅनलला तुमच्या NDTV लाईव्हची डिबेट आणा, सगळे पुरावे द्या म्हणा. जर आम्ही 1 रुपयाचं मी जर काम केलं असेल तर तुम्ही NDTVनी सांगा, सगळ्या महाराष्ट्रातल्या बुद्धिजीवी लोकांनी सांगा. आम्ही सगळ्या देखत, मी म्हणलं स्वतः मी जीव देईल, किंवा सगळ्या लोकांनी आम्हाला फासावर लटकवा. परंतु असे खोटे आरोप केल्याने, खोटे नरेटिव्ह पसरल्याने आम्ही मनोजदादाची साथ सोडणार नाहीत. मनोजदादाचं आणि समाजाचा लढा थांबणार नाही. आम्ही समाजाचं काम करत असताना आमच्यावर आरोप करून, आम्हाला माहिती आहे काही लोकांना आम्हाला बदनाम करून या आंदोलनातून बाजूला करायचं आहे, परंतु हे कदापि होणार नाही. वेळप्रसंगी जेलात जाऊ, छातीवर गोळ्या झेलू, परंतु हा मराठा समाज आणि मनोजदादाची साथ आम्ही कधीही सोडणार नाहीत. शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही. आणि मनोजदादा आणि आम्ही कधीही कुठल्याही आमिषाला, कुठल्या पदाच्या, प्रतिष्ठेच्या, पैशाच्या, पदाच्या अजिबात भुलणार नाही. शेवटच्या मराठ्याला आरक्षण देऊ आणि नंतरच आमचा काय स्वार्थ आहे ते आम्ही नंतर पाहू. परंतु सध्या तरी 3 वर्ष झालं आम्ही कुठलाही स्वार्थ न ठेवता या आंदोलनात आहोत, या आंदोलनात राहणार आहोत. आणि मराठा समाजाला माझा विश्वास आहे, हे चांडा चौकटी अनेक जण भुगतात. 1-2 तुम्ही नाव घेतात, पण अनेक जण भुगतात. खोटेच 1300 कोटीचं टेंडर घेतलं, 1500 कोटीचं घेतलं, 1000चं घेतलं. अरे तोंडाच्या भात पोळ्या आहेत का या? अरे बाबांनो, 10 लाखाच्या वरचं टेंडर काढायचं असलं तर त्याला पेपरला निविदा प्रकाशित करावं लागते. कमीत कमी 21 दिवसाचा पिरियड असतो त्याला. त्याच्यात अनेक महाराष्ट्रासह ऑनलाईन टेंडर सगळ्या महाराष्ट्रातून नाही, देशातून भरले जातात. अरे आरोप करणाऱ्यांनो, इतकं तरी जरा सदबुद्धी वापरा ना.
जर टेंडर मिळवायचं असेल तर ऑनलाईन प्रक्रिया आहे, त्यात बिडिंग होते, अनेक लोक त्यात समाविष्ट असतात, त्याच्यात ज्याचं कमी दराने जे दिले त्याला टेंडर मिळतं. आम्ही काय सरकारचे जावं आहेत का? आम्ही काय सरकारला सुद्धा हस्तक्षेप करता येत नाही टेंडर प्रक्रियेत. सरकार ज्याचे कागदपत्र आणि ज्याची कॅपॅसिटी आहे बिडिंगची की त्याने तेवढे कामं केले त्याला ते काम मिळतं. उगाच आम्ही आंदोलनाच्या आधी 1 रुपयाचं काम नसेल केलं आणि आता आंदोलन संपल्यावर आम्ही म्हणायला लागलो 1000 कोटीचं काम आम्हाला द्या, ते होत नसतं. आमची जर कॅपॅसिटी असेल 1000 कोटीचं काम करायची तरच आम्हाला 1000 कोटीचं काम मिळतं. म्हणजे जर आम्ही 1000 कोटीचा आमचा आरोप करताना तर मग आम्ही कॅपेबल असतो आणि आम्हाला का आमच्या लोकांनी तरी कामं करू नयेत? मी तर नाही केला या 3 वर्षात आणि कुणाच्या रुपयालाही शिवलो नाहीत. पदरचे कष्टाचे पैसे आंदोलनात घातलेत आम्ही समाजासाठी आणि मनोजदादा सारख्या प्रामाणिक नेतृत्वामुळे. पण मला काय म्हणायचंय, जे कामं करतात ते करू द्या त्यांना, त्यांच्या पद्धतीने करतात. एखाद्याला तरी दाखवा मनोजदादाने कुठल्या नेत्याला सांगून ह्याला काम द्या त्याला काम द्या सांगितलं का? मनोजदादा म्हणले का मला एखादं काम द्या? अरे त्या माणसाच्या घरी आजही काय परिस्थिती आहे काय सांगावं, किती आर्थिक परिस्थिती कठीण आहे त्यांची. समाज बांधव सगळे त्यांना कुणी किराणा भरून देत आहे, कुणी ज्वारी बाजरी देत आहे. एकदा येऊन बघा ना म्हणा, आणि दौऱ्यात असेल किंवा आमल्या सभेत असेल या ना. आम्हाला तुम्ही अजून आरोप करतेत की सभेला पैसे कोणतरी देत असन, काय कार्यक्रमाला पैसे देत असतील, आंदोलनाला गाड्या पुरवित असतील. अरे बाबा मराठा समाज एवढा सक्षम आहे, त्यातले श्रीमंत मराठे म्हणतोय मी 90-95% गरीब आणि सामाजिक माग असलेले आहेत. जे धनगर वंजारी माळे यांची जी स्थिती आहे तशीच मराठा समाजाची स्थिती आहे. परंतु 5-10% आमचे लोक श्रीमंत आहेत, ते मन मोठं दाखवत आहेत. समाज एक झालाय बाबा, कधी नव्हे ते एक झालाय. मग कुणी गाड्या देत आहे आपापल्या पद्धतीने, ज्याच्याकडे ज्या गाड्या आहेत ते गाड्या देतात, ज्याच्याकडे थोडी परिस्थिती बरे ते डिझेल टाकतंय, कुणी मंडप देत आहे, ज्याच्या आमचे देणारे मंडपवाले कुणी आहेत, कुणी गाड्यावाले आहेत, कुणी अजून वेगवेगळ्या वस्तू आहेत आमच्या समाजाकडे त्या वस्तू देतात. आम्ही कुणीही कुठल्या सभेला पैसा मागत नाही, कुठल्या वर्गणी केली जात नाही, कुणाला रुपया मागत नाहीत. उत्स्फूर्तपणे लोक कुणी स्टेज मारतंय, कुणी बॅनर लावतंय, कुणी अजून ज्याच्या सभेला जे कार्यक्रमाला लागतंय ते करतंय, कुणी पाण्याच्या बॉटल आणतंय, कुणी जेवण खाऊ घालतंय. अरे मुंबईसारख्या ठिकाणी पाटलांनी एक आव्हान केलं तर दुसऱ्या दिवसापासून रस्त्यावर इतक्या जेवणाच्या व्यवस्था झाल्या होत्या, तुम्ही बघितलं असेल जाधव साहेब. आमच्यात काही लोक खूप समृद्ध आहेत, ते लोक समाजासाठी पुढे येऊन करतायत. परंतु आजही 95% मराठा सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. त्यांच्यासाठी आमचा हा लढा आहे. त्याच्यामुळं आरोप करणारांनो आमच्यावर किती आरोप करा, बदनाम करा, परंतु एक दिवस मला इच्छा आहे NDTV असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या चॅनलवाल्यांनी एक लाईव्ह शो ठेवा आणि आमचे पुरावे आणून दाखवा. आम्ही जर काम केलं असेल, कुणाचा रुपया घेतला असेल तर. परंतु हे ते करणार नाहीत, उगाच खोटे आरोप करायचे. या लोकांना कोर्टात सुद्धा आम्ही खेचलंय. वेळ प्रसंगी यांना कोर्टात उत्तरं द्यावं लागतील आणि सिद्ध करावं लागेल. आणि जर असल सिद्ध दोषी जे असतील ना आम्हाला फासावर लटकवा. परंतु आम्ही समाजाचं प्रामाणिक काम करतोय. मराठ्याला या कधी या 50 वर्षात जेवढं मिळालं नाही तेवढं या आंदोलनाने सगळ्यात जास्त मिळवून दिलंय. हे कुणाच्या तरी पोटात दुखतंय. मराठा समाज कधी नव्हे तर इतक्या मोठ्या प्रमाणात सामाजिक शैक्षणिक सगळ्या बाबतीबरोबर राजकीय बाबतीत सुद्धा एकत्र झाला आणि मनोजदादाच्या शब्दावर तो मतात सुद्धा फिरायला लागलाय. ही पोटदुखी कुणाला तरी आहे आणि त्यातून हे आरोप होत आहेत. मग त्यातून काही जण दुखावलेले शोधायचे, कुणाचा इगो हार्ट झालेले शोधायचे, कुणाला नेता व्हायचे ते शोधायचे आणि त्यांना खोटे नाटे आरोप करायला लावायचे. ही जी गोबेल्स नीती आहे ना, खोटं बोल पण रेटून बोल आणि एकच गोष्ट 10 वेळेस सांगायची म्हणजे ती 11 वेळेस खरी वाटाव, अशा पद्धतीनं वर्तन ह्या लोकांचं चालू आहे. जाधव साहेब तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करतोय, एक मोठा शो ठेवा, डिबेट ठेवा, मनोजदादाला बोलवा, आम्हाला बोलवा आणि समाजातले प्रतिष्ठित नागरिक बोलवा. जर आम्ही चुकीचं निघलो त्या आंदोलनातून 1 रुपया आम्ही कुणी कमवला खाल्ला असेल तर आम्हाला फासावर लटकवा. परंतु असे खोटे आरोप करत असताना पुरावे तरी द्या ना. लाज वाटली पाहिजे मनोजदादावर आरोप करत असताना किंवा बाकीच्यावर आरोप करत असताना. अरे कधी नव्हे ते आपला समाज एक झालेला असताना काही समाजातले सुद्धा जाणून बुजून लोक कुणाच्या तरी इशाऱ्यावरून या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी चुकीचं बोलतात. आणि काही लोक तर काही ओबीसीचं नेतं होऊ पाहणाऱ्या ससाने असेल किंवा काय जे तुम्ही अजून नावं घेतात ते तर जाणून बुजून असं बदनामी करणारच ना. कारण समाजाची ही एकीची वज्रमूठ आमची जी आहे ना ती फुटत नाही. म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत, वेगवेगळे डाव टाकायचे. परंतु प्रत्येक डावाला हाणून पाडणारा मनोजदादासारखा एक धान्या वाघ या मराठा समाजात निर्माण झालाय. आणि त्यानं ह्या मराठा समाजाची इतकी पक्की एकी केली ना. अरे तुम्ही 100 असे डाव टाका, तुमचे 100 डाव एका क्षणात उधळून लावणारा मनोजदादा आणि हा मराठा समाज आहे. आणि मला पुन्हा सांगायचं असं वाचाळवीरांना आणि चुकीच्या पद्धतीनं बदनाम करणाऱ्यांना, अरे तुम्ही 100 वेळेस बदनाम करायचा प्रयत्न करा
मराठा समाजाचा असल्या किती बदनाम करणारा विश्वास नाही. सोशल मीडियाला बघा जे अशा पद्धतीचे आरोप करतात ना, त्यांना सोशल मीडियावर असल्या घाण शिव्या देतात ना, तर जर चांगल्या सदसद्विक बुद्धीच्या आणि हुशार माणसाने जर ती कॉमेंट वाचल्या ना त्याच्यावरच्या, तर ते पुढचे 2-4 वर्ष तर कमीत कमी सोशल मीडियावर बी येणार नाही आणि बोलणार बी नाही. अशा शिव्या मराठी देतात. मग त्याच्याहून बघा हे कसे वागतात आणि त्यांनी त्यातून तरी थोडा धडा घ्या बाबांनो. आम्ही जर आमचं काय बांधाला बांध असेल, तुमचा आमचा वाद असेल, मनोज दादाच्या तुम्हाला काही गोष्टी नसतील पटत, खाजगीत येऊन सांगा. नसल तुम्हाला काही मान सन्मान मिळाला समजून घ्या. थोडं आपलं भांडण आहे ना आपल्यातल्या आपल्यात तुम्ही घरात बसून मिटवा. हे मराठा समाजातल्या विरोधात जाणाऱ्या नेत्यांना विनंती करतोय. आमचं काही चुकत असेल या 2 थोबाडीत हाना आमच्या अंधारात, परंतु आपल्या समाजाची आबरू वेशीला टांगण्याचं काम करू नका, ही तुम्हाला विनंती आहे. आमचं काही चुकत असेल पुरावे द्या, त्याच्यावर मनोजदादा कारवाई करतील. आणि विरोधी जे कोणी ओबीसीत होऊन पाहणारे नेते पिते यांना तर आम्ही मोजीत बी नाहीत. मनोजदादा तर यांचं नाव बी घेत नाहीत. त्याच्यामुळं यांना आरोप करून सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठीचे हे आरोप आहेत. या कुठल्याही आरोपात तथ्य नाही आणि आम्ही हे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मराठा समाजच आमच्या आधी आमचे पोरण सगळे समाज बांधवच त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देत आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन जाधव साहेब तुम्हाला सांगतो, काही जण काय म्हणते, जाऊ द्या ना, व्हायलेत ना मोठे लोक, होऊ द्या. एकीकडे आरोप करतात मनोज दादावर, हे जवळच्याला मोठं होऊ द्या ना, कामं घेऊ द्या ना, कामं करू द्या ना. म्हणजे आमच्या अगोदरचे कामं करणारे लोक आहेत त्यांना असं म्हणतात की आता कामं करू द्या ना. आणि ते करा म्हणले, तुमच्या लेवलला करा बाबा म्हणले, तब लगेच म्हणते ह्यांनी कामं दिले. अरे काय बोलताना तरी एक कुठली तरी बाजू धरून बोला ना. दुटप्पी भूमिका. ते रंग बदलणारा सरड्या असतो आपल्या खेड्यापाड्यात, तो परिस्थितीनुसार रंग बदलतो. हिरव्या ठिकाणी गेला की हिरवा, तांबड्या ठिकाणी गेला की तांबडा असा रंग बदलतो. असे रंग बदलणारे सरडे या महाराष्ट्रात काय आहेत, ते समाजातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु काही होणार नाही. मनोज दादा आणि मराठा समाज अखंडपणे एक आहे, एक होता आणि एकच राहणार आहे.